मराठवाड्यामध्ये सुद्धा 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यातील 2716 हेक्टरहून अधिक रब्बी पिकं आणि फळपिकांना फटका बसलाय। शुक्रवारी रात्री सुद्धा अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला। गेल्या 4 दिवसात 776 हेक्टरवर प्रमाणेच फळपिकं सुद्धा आडवी झाली आहेत। आपण पाहतोय 2716 हेक्टरवरील पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय काय अवस्था झाली या परिसराची। अक्षरशः घरांना सुद्धा या पावसाचा मोठा फटका बसलाय। घरं सुद्धा पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत, तर गारांचा हा खच पडलेला या शेतामध्ये आपण पाहू शकतोय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, आपण पाहतोय अतिशय भीषण अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यामध्ये। शेतकरी आधीच संकटात असताना हे नवीन संकट अवकाळीचं आता शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। मोनी, तू म्हणते ते बरोबर आहे। आज 5वा दिवस आहे। पहाटेच्या सुमारास सुद्धा मराठवाड्यातल्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। वादळी वारा आहे आणि अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा तीनही संकटामध्ये मराठवाड्यातला शेतकरी पुन्हा अडकलेला आहे आणि तो संकटात सापडलेला आहे। एक तर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। सध्या काढणीच्या हंगामामध्ये असलेला गहू, ज्वारी, त्याचबरोबर हरभरा या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। त्यापेक्षाही जास्त जे क्षेत्र आता विभागीय आयुक्त कार्यालयाने माहिती आकडेवारी समोर आणली, त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे फळपिकांचं बागायतीचं झालेलं आहे। आंबा पीक मराठवाड्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे। त्याचं कारण असं आहे की केशर आंबा मराठवाड्यामध्ये उत्पादित होत असतो। त्या केशर आंब्याला मोठा फटका बसलाय। नक्कीच धन्यवाद माधवजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता या शेतकऱ्यांना मदत नेमकी कधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असेल।